हॅलो गाईज, आपण चाललो आहोत एका नवीन प्रवासाला. आम्ही आलो आहोत 3 हात नाका ठाणे इथे. आज ट्रेनेनं प्रवास करता आज जाणार आहोत आपण बसने. कुठे चाललो आहोत ते उद्या सकाळी कळेलच तुम्हाला. मी एकटाच नाही चाललो, माझ्यासोबत केदारी आहे. शेवटी याच्याशिवाय रोमिंग डिओज कसा होणार. तर पुन्हा भेटूया आपण आता बसमध्ये. सो ही आमची बस आहे मर्सिडीज बेंझ, जी आम्हाला आमच्या डेस्टिनेशन घेऊन जाणार आहे. स्लीपर बस आहेत मस्तपैकी आणि खूप छान होती बस. प्राइस तिकीट पण बसचा हार्डली गेज 500 होतं आणि कम्फर्टेबल स्लीपिंग सीट्स होत्या, विच इज गुड थिंग. सो फायनली आम्ही सेटल डाऊन झालेलो आहोत. मर्सिडीज बेंचची स्लीपर बस आहे. आम्ही अपर सीट बुक केलेले आहेत. बाहेरून मस्तपैकी सिनरी दिसते. इकडे चार्जिंगचे पॉईंट आहेत, मस्त गादी आहे बसायला वगैरे. सो आता आम्ही झोपूया. आपण भेटूया उद्या सकाळी. तेही तुम्हाला उद्याच कळेल की कुठे चाललो आहोत. चला सध्या गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला फायनली आणि मस्त अशी धुकं बसली आहेत. थंडगार क्लायमेट झालेलं आहे. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलमध्ये. आमचं हॉटेल आहे मातोश्री एक्झिक्युटिव्ह. सो आम्ही आता हॉटेलला जातो. त्याच्यानंतर ॲज युजल हॉटेलची रूम टूर देतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही काय काय करतो आहे नेक्स्ट 4 days हे तुम्हाला बघायला मिळेलच. सो चला आता आपण जाऊया आधी हॉटेलला. गुड मॉर्निंग गाईज. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे. ॲक्च्युली आमची रूम अजून रेडी झाली नाही, वेटिंग रूममध्ये होतो आम्ही. सो फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि आता नाश्ता करायला खालती आलो आहोत. सो मी काय खातो आहे. सो इथे ऋषीने घेतले आहेत कांदे पोहे आणि मी घेतला आहे मसाला डोसा. गुड मॉर्निंग ऋषी. गुड मॉर्निंग. सो कसं वाटतं महाबळेश्वर? आधी आलं 2 वेळेस, बट आता सकाळी सकाळी आलं तर मस्त धुक्याची चादर पसरलेली. आताही बाहेर धुकंच आहे. तर लवकरात लवकर खाऊन बाहेर फिरायला जायचं आहे. येस, चला तर आम्ही पटापट आमचा ब्रेकफास्ट संपवतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला बाहेर जायचं आहे, तेव्हा तुमच्याशी बोलतो. सो फायनली आमची रूम रेडी झालेली आहे आणि त्याचा रूम टूर जे आहे ते आता तुम्हाला देतो. कॉम्पॅक्ट रूम आहे बट छान आहे. सो ही आमची रूम आहे. क्वीन साईज बेड आहे इथे. त्याच्यानंतर इथे एक मिरर दिलेला आहे, डेस्क आहे इथे. त्यांचं इन रूम सर्विस मेन्यू जे आहे तो आहे इथे. या साईडला पण डेस्क आहे, पाण्याचे ग्लास आणि ऑल ठेवलेले आहेत. इथून बाहेरून काही दिसणार तर नाही, तसं पूर्ण धुकं पसरलेलं आहे त्यामुळे. पण इथून ओपन होते. सो येस, असं आहे. खालती मार्केट वगैरे आहे या साईडला. सो असं आहे. इकडे जे आहे कबर्ड दिलेलं एक छान, ज्याच्यात आम्ही आमच्या बॅग्स अँड ऑल ॲडजस्ट केलं. टी व्ही आहे इथे, अजून एक टेबल आहे, मिनी फ्रीज दिलेलं आहे इथे. त्याच्यानंतर इथे वॉशरूम आहे. थँक्यू. वॉशरूम पण स्पेशियस आहे. वॉशरूम पण स्पेशियस आहे. अँड येस, AC रूम आहे ही आमची डिलक्स. सो नाईस. सो आम्ही आता गाडीमध्ये बसलो आणि पहिले आम्ही जातो आहोत ओल्ड महाबळेश्वरला. देवळापासून स्टार्ट करू आम्ही. आम्ही जेव्हा आलो सकाळी तेव्हा कोणच नव्हतं रस्त्यावरती ऑलमोस्ट, आणि आता एकदम अशी चहलपहल दिसायला लागलेली आहे. वीकेंड आहे त्यामुळे गर्दी पण असणार आहे डेफिनेटली. सो चला तुम्हाला इथून दाखवतो. पूर्ण धुक्याने रस्ता पूर्ण भरलेला आहे. तरी जे जे काय छान छान स्पॉट दिसत आहेत ते कवर करायचा डेफिनेटली ट्राय करतो आम्ही. सो चला आपण जाऊया आधी पहिल्या आपल्या स्पॉटला, ओल्ड महाबळेश्वरला. तिकडे कुठले कुठले स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोर करूया, बघूया.
आपण आलो आहोत महाबळेश्वर मंदिरातून. महाबळेश्वर शिव मंदिर आहे, ज्या मंदिरावरून या जागेला महाबळेश्वर हे नाव पडलं तेच आहे महाबळेश्वर मंदिर. पुरातन मंदिर आहे, दगडी बांधकाम आहे आणि छान प्रकारे त्या लोकांनी आतमध्ये दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. खूप छान प्रकारे दर्शन होतं. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमधलं काही तुम्हाला दाखवू शकत नाही, पण गुगलवर तुम्हाला काय भेटलं तर भेटेल. पण बाहेरचा जो परिसर आहे मंदिरातला तो मी तुम्हाला नक्कीच दाखवतो. महाबळेश्वर मंदिर झाल्यानंतर आपण आता चाललो आहोत पंचगंगा मंदिरला. चला तर जाऊया आपण दर्शन केला पंचगंगा मंदिरमध्ये. पंचगंगा मंदिरातून दर्शन झाल्यानंतर आता आपण पुढे निघालोत महाबळेश्वरचे वेगवेगळे पॉइंट्स कव्हर करायला. आर्थर पॉइंट, इको पॉइंट. चला तर आपण आपल्या पहिल्या पॉइंटला जाऊया. ब्लॉग घे छान, रील घे करताना माझी. आर्थर पॉइंट, त्याच्यानंतर इको पॉइंट करता करता आपण आता माझ्या मागे जो आहे हा तो आहे मालकम पॉइंट. इथून छान अशी एकदम खोल दरी आहे आणि पूर्ण धुकं पसरलेली आहेत आजूबाजूला. तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू, नजारा इतका भन्नाट दिसतोय बघा तुम्ही. साइड आता आपण आहोत आर्थर सीट पॉईंटवरती. या 5-6 पॉईंटपैकी हा शेवटचा पॉईंट आहे. छान दिसतो, इथून कसा दिसतोय दाखवतो. संपलाय. सेल्फी फोटो काढून चलो की इकडे. आता आपण आलो स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये. आता स्ट्रॉबेरीज तर नाही आहेत, पण आपण बघू शकतो की त्यांनी कशा प्रकारे ते प्लांटेशन त्याचं केलं आहे. ते पावसाळी दिवसात स्ट्रॉबेरीचं सीझन नाही आहे, उन्हाळी दिवसात सीझन असते. ही काढणार, नवीन रोपं लावणार आणि पाईपमध्ये लावलेलं आहे. ह्याला आपण व्हर्टिकल फार्मिंग म्हणायचं, हायड्रोपोनिक सिस्टीम. डिसेंबरपासून जूनपर्यंत सीझन येत राहतं. सप्टेंबरला ऑक्टोबरला आगमन लागतं, प्लांट रोटेशन लावतो आणि मोठी झाडं तुटूशी आहेत बघा. इकडे ही सफेद दंडीवाली रॉसबेरी झाडं आहेत. ही साईडला बेड आहेत, गुजबेरी आहे. गुजबेरी समोरची आहे ना, साईडचं बेड गुजबेरी आहे. बसा, हे फ्रूट सर्व आम्ही स्टोरेज करून ठेवतो. त्याच्यापासून स्ट्रॉबेरी विथ क्रीम खावा, इकडचं स्पेशल आहे, बेस्ट आहे. साहेब हे कुणाच आहे, बाजूला ठेव. कुणाच आहे. सो इथे जसं मी मगाशी बोललो की स्ट्रॉबेरीचा आता तर सीझन नाही आहे, बट ही लोक स्ट्रॉबेरी जे आहेत काही ते प्रिझर्व करून ठेवतात. मलबेरी जी आहे ती प्रिझर्व करून ठेवतात आणि त्याच्यापासून इथे वेगवेगळे मिल्कशेक झाले, आईस्क्रीम झाले ते बनवतात. सो दॅट टुरिस्ट जे आहेत ते थ्रू आउट द इयर
दे कॅन एन्जॉय दॅट. सो आता आम्ही इथे काय आहे स्ट्रॉबेरी क्रीम आणि मलबेरी क्रीम मागवलं आहे. ते कसं दिसतंय, खूप टेम्पटिंग दिसतंय बघा तुम्ही. सो ही आहे मलबेरी क्रीम आणि ही आहे स्ट्रॉबेरी क्रीम. सो आता आपण आलो आहोत किड्स पॉईंटला. माझ्या मागे बघू शकता हा आहे किड्स पॉईंट. धुकं आहे त्यामुळे तेवढं विजिबिलिटी नाही आहे, पण इथेच समोर आहे कोयना डॅम म्हणजेच कोयना धरण. चला तुम्हाला दाखवतो हा पॉईंट पण, आणि जर पॉसिबल झालं तर धरण दिसतंय का तेही बघूया. आपण पंचगणीला चाललो आहे. सो तिथे जाताना वॅक्स म्युझियम लागतं, पण आम्हाला म्युझियमला जायचं नव्हतं. जस्ट पुतळे बघायचे होते, ते ऑलरेडी केलेलं आहे. सो इथे चिक्की मार्केट होतं. या इथे बघू शकता चिक्कीच्या इथे. सो बघतो आम्ही काय घ्यायचं आहे का नाही. सो चला तुम्हाला दाखवतो कसं आहे चिक्की मार्केट. हायवेच आहे ना, हायवेच आहे. सो इथे आता काही आम्ही चिक्की अँड जेली वगैरे त्याची शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला दाखवतो की काय काय घेतलं आहे. सो इथे आम्ही या मिक्स जेली घेतल्यात, त्याच्यानंतर असॉर्टेड चिक्कीज घेतलेत मिक्स फ्लेवर असं, त्याच्यात स्ट्रॉबेरी अँड ऑल फ्लेवर आहे. त्याच्यानंतर इथे घेतलं आहे आम्ही गुलकंदची आहे, सॉफ्ट चिक्की आहे ही, सॉरी अंजीरची सॉफ्ट चिक्की आहे ती घेतली आहे. तसंच मिक्स व्हरायटीमध्ये पण इथे सॉफ्ट चिक्कीज आहेत. इथे ऋषीने पण घेतलेत काही. सो आता फायनली ॲड करायला शॉपिंग करू. सो आता आम्ही जेवायला आलो आहोत पंचगणीच्या इथेच ऑन द वे असलेल्या हॉटेल गोकुलमध्ये. सो आम्ही इथे काही पनीर भुर्जी मागवली आहे, त्याच्यानंतर रोटी मागवली आहे. जास्त हेवी तशी भूक नाही आहे, सो राईस वगैरे तर नाही मागवणार कारण झोप ऑलरेडी येते आहे. सो म्हटलं की आपण जस्ट रोटी अँड ऑल खाऊया. आणि इथे एक मसाला पापड मागवला आहे. सो जोपर्यंत आमचं फूड येईल तो फक्त मसाला पापड खातो. लागली ऋषी? खूप खूप जास्त लागली. खूप जास्त लागली आहे. सो कसा होता आजचा पहिला डे? छान होता, पण आज सौंदर्य बघण्यासारखं होतं, पण नक्की खूप होतं. नक्की कुठलं सौंदर्य बघण्यासारखं होतं? डोंगर, ऑर्किड आणि झाडं. ते कसं आहे ना, स्पेसिफाय करायला लागतं ना. सौंदर्याचे भरपूर असे अर्थ निघतात. पण नाही, छान वाटलं. फक्त काही काही पॉईंट्सला धुकं खूप होती आणि पाऊस होता, त्यामुळे काही नीट तेवढं बघता आलं नाही. पण त्यात आमची चूक आहे की नाही, आम्ही अशा म्हटलं येतं की यू कॅन्ट एक्सपेक्ट दॅट मच. बट ठीक आहे, छान होता दिवस सकाळपासूनचा अँड ऑल. जिथे आम्ही राहतो ते हॉटेल पण छान होतं. आणि इव्हन जे आमचे ड्रायव्हर आहेत शक्ती टूर्स ना, शिवशक्ती टूर्स, इक्बाल म्हणून आहे ड्रायव्हर. त्यांनी खूप छान आम्हाला फिरवत आहेत, माहिती देत आहेत काय कुठे कसं पॉईंट्सला प्रॉपर जो टाईम दिला पाहिजे तो देत आहेत. सो इट्स गुड. म्हणजे हॉटेलला पण तेच घेऊन आलेत आम्हाला की हे चांगलं आहे म्हणून. येस. सो चला आम्ही आता खातो आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलतो. सो आता आपण आलो आहोत पारसी पॉईंटला. पंचगणी रस्त्यावरच लागतो त्या पारसी पॉईंटला. पाऊस येतो आहे, सो पटापट मी तुम्हाला दाखवतो, नंतर पुन्हा धुकं आली तर व्ह्यू जाईल आपला.
तो आता आपण कुठल्या पॉईंटला आलोत? टेबल लँड पॉईंटला आलोत. सो हा पंचगणीमध्ये हा एक पॉईंट आहे. इकडे बेसिकली हॉर्स रायडिंग अँड ऑल जर करायचं असेल ते करू शकता. सध्या पावसाळ्या सो असं थोडं चिखल झालेलं आहे, बट तरी काही हॉर्स रायडिंग इथे करतायत. आम्हाला हॉर्स रायडिंग तर करायची नाही आहे, बट इथे आम्ही बघतोय ऋषीला जर काय ग्राउंड ऑर्किड्स किंवा काय भेटत आहेत का. सो बघूया, जर ते भेटत आहेत तर बघू, नाहीतर मग आम्ही परत रिटर्न जाऊ दुसरीकडे. कुठला जर स्पॉट उरला आय गेस मॅप्रो आय गेस बाकी आहे वाटतं. बाकी ऑलमोस्ट कवर झालेत. नेक्स्ट डे म्हणजे उद्या पण आहेत आमचे काही पॉईंट्स, प्रतापगड अँड ऑल बाकी आहे. सो ठीक आहे, चला बघूया. आपण आता इथे आलो आहे तर काय आहे मी तुम्हाला दाखवतो. बेसिकली जसं आपलं मसाई पठार वगैरे कसं होतं कोल्हापूरच्या ह्याच्यात, तसंच आहे इथे, फक्त इथे ग्रीनरी आहे थोडी. या साईडला पूर्ण चिखल होता, आता पुढे आम्ही जातोय तिथे ग्रीनरी आहे. सो चला बघूया कसं आहे पंचगणीचं टेबल लँड. आमचा फर्स्ट डे फिरून झालेला आहे आणि आम्ही आता रूममध्ये आलेलो आहोत. पुन्हा चेंज वगैरे केलं आहे, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आम्ही इथे हॉटेलच्या इथून गरमागरम मसाला चहा मागवला आहे, कारण चहा प्यायची खूप तलब इच्छा झाली आहे. पंचगणीला जितकी थंडी नव्हती त्याच्यापेक्षा भन्नाट थंडी इथे महाबळेश्वरला आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा कम्प्लिटली एकदम फॉग होता, काही दिसतच नव्हतं, इतका फॉग होता. आमची इथे बघू शकता मसाला टी आलेली आहे. आता मी चहा पितो मस्तपैकी, थोडासा आराम करतो. आज जे काढलेले व्हिडिओज फोटोज आहेत ते बघतो, चेक करतो आणि त्याच्यानंतर मग रात्री भेटतो जेवताना, डिनर करताना. ते पण आम्ही रूममध्येच मागवणार आहोत, कारण ह्यांची फॅसिलिटी आहे तशी रूम सर्व्हिसची. सो चला तर चहा पिऊया मस्त गरम गरम थंडीमध्ये आणि भेटतो तुम्हाला आता रात्री डिनरच्या वेळी. गुड इव्हिनिंग गाईज. सो आम्ही विचार केला की अर्धा तास झोपू. 7:30ला आय गेस आम्ही झोपलेलो आणि आता 10 वाजतात. सो डायरेक्ट आम्ही डिनरसाठीच आता उठलो आहे. छान झोप झाली. सो आम्ही डिनर मागवला आहे, मंचाव सूप मागवलं आहे आणि व्हेज शेजवान नूडल्स मागवले आहेत. दोन्ही व्हेजच आहेत. श्रावण आहे सो बघा मी तुम्हाला दाखवतो. सो हे आहे व्हेज मंचाव सूप आणि इकडे आहेत व्हेज शेजवान नूडल्स. इश्क